हॅलो, नमस्ते. बघा आपण हे अस्तर आणि साडीचा कपडा जोडून घेतला आहे. हे 38 मापाचं कटोरी ब्लाऊज आहे. मी याच्या आधी 38 मापाचं पेपर कटिंग टाकलेलं आहे. त्यानुसारच आपण हे कटिंग केलेली आहे. आणि बघा हे काच बटनच्या पट्ट्या आणि कमरपट्टी मी हे तयार करून घेतलेलं आहे. आणि ही पायपिंगची पट्टी ही आपण क्रॉसमध्ये तयार करून घेतलेली आहे. आणि बघा हे योकपट्टी आपण हे पलटून दाब शिलाई देऊन तयार करून घेतलेली आहे. आणि ही कटोरी हे बघा हे आपण हे सगळं जोडून घेतलेलं आहे. हे बाह्या याला वरती लेस आपण वरतून लावलेली आहे. आणि साईड पीस आहे बघा हे जोडून घेतलेला आहे. आणि आपला हा पाठीमागचा भाग हा पण जोडून घेतलेला आहे. आणि बघा ती पट्टी ती पण आपण वरतून लावलेली आहे लेसची. आणि अशा प्रकारे आपण हे अस्तर जोडून घेतलेलं आहे. बघा अस्तर कसं जोडायचं याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो बघून घ्या अस्तर कसं जोडायचं. तर आपण हे आधी अस्तर जोडून ठेवलेलं आहे. आणि आता बघा हे साईड पीस आणि कटोरी हे असं ठेवायचं, म्हणजे समोरासमोर ठेवायचं. म्हणजे याच्यानं एकाच साईडची होत नाही. जर आपण असं लावलं डायरेक्ट तर ती एकाच साईडची होते. तर आपण असं चेक करून घेतलं तर ती एका साईडची होत नाही. आणि आपल्याला व्यवस्थित आपला साईड पीस आणि कटोरी लागते. मग बघा आता आपण हे चेक करून पिना लावून घेतले आहे. तर एक साईडचं मी आता हे तयार करते. तर मी आता हे पिन काढून घेतली आहे. आधी आपल्याला कटोरीचं टक्स टाकावा लागतो. तर बघा हे मी जो आपला गोल भाग आहे त्या साईडकडनं मी आपला अर्धा इंच सोडलेला आहे. आणि बघा हे असं व्यवस्थित ठेवायचं. आणि या साईडने मी 1.5 इंच घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने 2.5 इंच. जेव्हा आपण कटोरी तयार करतो तेव्हा आपण 1.5 इंच सोडलेलं असतं, त्यानुसार हे टक्स टाकायचा. बघा तर त्याच्यावर आपण हे डबल शिलाई टाकून घेऊ. आपला हा कटोरी टक्स आहे 1.5 आणि 2.5चा. हे बघा व्यवस्थित खोल आलेला आहे. आणि मग आपण हे साईड पीसवर ठेवून हे असं जोडून घ्यायचं. व्यवस्थित हळूवार जोडायचा, कोणताच कपडा ताणायचा नाही. आणि ताणला तर आपल्याला लहान आणि मोठं होतं. तर थोडंफार झालं तर चालतं, पण जास्त कपडा खेचायचा नाही. तर बघा याच्यावर आपण पुन्हा डबल शिलाई टाकून घेऊ. हे बघा आता आपण हे डबल शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि एकदम थोडंसं एक्स्ट्रा आहे, एवढं काही जास्त नाही. आणि असं जास्त पाव इंच अर्धा असलं तरीही आपण ते कट करून घ्यायचं. बघा आपलं हे व्यवस्थित कटोरी आणि साईड पीस जोडून घेतलेली आहे. तसंच आपण सेम दुसऱ्या साईडचंही करून घेऊ. जी कटोरीचा जो आपला टक्स आहे 1.5 आणि 2.5चा, रुंदीमध्ये 1.5 घ्यायचा आणि उंचीमध्ये 2.5. आणि बघा हे कटोरीला टक्स देताना एकाकडनं शिलाई न्यायची आणि दुसऱ्याकडून रिटर्न आणायची, म्हणजे वरच्या साईडने लॉकही होते आणि 2 शिलाईही होता. बघा आपली ही कटोरीला टक्स देऊन झालेले आहे. आता आपण जोडून घेऊ. जी आपली शिलाई मार्जिंग असते त्या मार्जिंगनुसार एकसारखी शिलाई टाकायची. कोणताच भाग ओढायचा नाही, ना साईड पीस ओढायची ना कटोरी. व्यवस्थित हळूवार लावायचा, कारण हा गोल भाग असतो आणि आपला व्यवस्थित गोल भाग आला पाहिजे. आणि यापैकी जर आपला कोणता कपडा थोडा जास्त असला तर काही घाबरण्यासारखं नाही, थोडंसं कट करून घ्यायचं. कारण आपण कटोरी वाढवतो ना तेव्हा ते थोडंफार आपलं वाढतं. हे बघा आपण ही कटोरी अशी व्यवस्थित लावून घेतली. हाताने असं प्रेस करून घ्यायचं. कटोरी आपली व्यवस्थित छान लागलेली आहे. आणि बघा मी हे बोलले थोडंसं एक्स्ट्रा असलं असं फिनिशिंग देऊन घ्यायचं. हे बघा आपल्या दोघी साईडच्या कटोऱ्या आणि साईड पीस लावून तयार झालेला आहे. पुन्हा आपण असं हे चेक करून घ्यायचं. जर आपल्याला कटोरी कोणती छोटी आणि काही मोठी वाटली तर आपण तो टक्समध्ये किंवा साईडमध्ये एक शिलाई टाकून घ्यायची. तर आता आपलं व्यवस्थित आहे, आता आपण टाकलेलं नाही आहे हे. आणि आता ही योकपट्टी बघा, ही योकपट्टी आता आपण जोडून घेऊ. बघा शिद्यावर उलटं ठेवून आपण हे योकपट्टी जोडून घेऊ. आणि हा मधला जो टक्सचा जो त्रिकोण करायचा एक साईडला, त्याला अशी फोल्डिंग करून त्यावरून शिलाई टाकून घ्यायची. आणि हा जो कटोरीचा भाग आहे तोही पुढे करायचा, मागच्या साईडला नाही करायचा.
हे बघा ही शिलाई टाकून घेतली. पुन्हा आपण डबल शिलाई टाकून घ्यायची. बघा आपण हे डबल शिलाई टाकून घेतलेली आहे आणि बघा हे योगपट्टीमधलं जे एक्स्ट्राचं आहे ते असं कट करून घ्यायचं. आपली ही योगपट्टी लावून तयार झालेली आहे आणि आपण दुसरी पण लावून घेतलेली आहे. हे दोघी साईडच्या आपल्या योगपट्टी साईड आणि कटोरी हे लावून तयार झालेलं आहे. आणि पुन्हा असं चेक करायचं बघा. जर कोणता भाग मोठा असला तर थोडंसं आपण पाव इंच शिलाई टाकून घ्यायची. जसं आपल्याला वाटलं पाव इंच अर्धा इंच त्यानुसार आपण शिलाई टाकून घ्यायची आणि दोघे भाग सेम करायचा. जे एक्स्ट्राचे दोरे वगैरे असले ते असे कट करून घ्यायचं, म्हणजे त्याच्याने फिनिशिंग व्यवस्थित येतं. बघा असं चेक करून घ्यायचं दोघे भाग सेम आहे उंची, ते असं चेक करून घ्यायचं. जर आपल्याला असं वाटलं तर आपण थोडासा कट करून आकार देऊन घ्यायचा. हे बघा ही आपली काच बटन पट्टी आहे. एक वरच्या साईडला येते आणि एक आतमध्ये जाते. बघा हे जे आपले अस्तरवाली आहे ही आतमध्ये फोल्ड होईल. हे आपले शिलाई मार्जिननुसार आपण अर्धा इंच घ्यायचं आणि सरळ शिलाई टाकून घ्यायची. ही आपली 1 या 1.5 इंचाची पट्टी घ्यायची. हे आतमध्ये फोल्ड होते, म्हणजे याच्यावर तुम्ही काच ही तयार करू शकता किंवा हुकही लावू शकता. ज्यांना काच लावायचं असले बटनचं तर बटन लावू शकता आणि हुक लावायचं असलं तर हुक. बघा आपण वरच्या साईडने दाब शिलाई द्यायची. आणि हे दाब शिलाई देऊन झाल्यावर बघा हे पलटून ही पट्टी फोल्ड करून घ्यायची. ही आपल्याला जेवढी ठेवायची आहे त्या पद्धतीने 1 इंचाची पट्टी ठेवायची आणि शिलाई टाकून घ्यायची. बघा इथे तुरपाई पण करता. तुरपाई करायची असली तर तुरपाई करायची, जर नाही करायची असली तर आपण शिलाई पण राहू देऊ शकतो. बघा मी शिलाई टाकून घेतली आहे. हे आपण आतमध्ये पलटून दाब शिलाई देऊन आणि अजून पुन्हा एक शिलाई देऊन आपण ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. बघा आपली ही दुसरी पट्टी आहे. ही आपली बटन पट्टी आहे. किंवा आपल्याला इथे हुक अडकवायचं करायचं, म्हणजे जर आपल्याला हुक लावायचं असलं तर इथे हुक अडकवायचं करायचं आणि बटन लावायचं असलं तर ही बटनची पट्टी. तर बघा हे उलट्यावर शिदी ठेवली जाते आणि शिलाई टाकून मग वरच्या साईडला हे पट्टी फोल्ड करावं लागते. बघा ही पट्टी जेवढी तुम्हाला ठेवायची आहे 1 इंच तेवढी ठेवायची आणि बाकीची आतमध्ये फोल्ड करून टाकायची. बघा मी थोडी आडवी शिलाई घेतली आणि मग नंतर हे सरळ शिलाई टाकून घ्यायची. व्यवस्थित ॲडजस्ट करायचं. मध्ये ते जो उरलेला कपडा असतो तो असा व्यवस्थित फोल्ड करून मग शिलाई टाकून घ्यायची. हे बघा आपण अशी शिलाई टाकून घेतली. पुन्हा आपण त्यावर एक शिलाई टाकून घेऊ, म्हणजे पट्टी आपली मजबूत होते. हे बघा आपण या 2 शिलाई टाकून घेतल्या. ही बटन पट्टी आपलीवाली आणि आता आपली हे काचपट्टी. बघा ह्या दोघे एकावर एक ठेवून असं चेक करून घ्यायचं, म्हणजे सेम उंचीचे आहे का. आणि जर आपल्याला असं वाटलं तर आपण थोडासा कट करून घ्यायचा. आणि जर गोल आकारही आपल्याला कमी वाटत असला तोही आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा, कारण आपण शिलाई करताना आपल्या जोडमध्ये कपडा जातो तर आकार थोडासा कमी होतो. तर बघा असं आपल्याला वाटलं तर थोडंसं गळ्यामध्येच द्यायचं, वरच्या साईडला कट नाही करायचं. आता बघा व्यवस्थित आकार आलेला आहे आपला. आणि आता हे पुन्हा चेक करून घ्यायचं. हे बघा आपलं व्यवस्थित समोरचा भाग आलेला आहे. आता आपण हे बघा आपला हा पाठीमागचा भाग आहे, याला आता आपण टक्स टाकून घेऊ. हे बघा मी हे टक्सचे नशांना आधी दिलेले आहे. बघा ते केवढं घेतलं आहे ते बघू आपण. बघा रुंदीमध्ये आपण 4.5 इंच घेतला आहे आणि उंचीमध्ये पण 4.5 इंच घेतलेलं आहे. दोघी साईडने आपण सेम तेच माप घेतलेले आहे. आणि आता आपण हे टक्स टाकून घेऊ. जर जास्त खोलगडा असला तर हे टक्स 3.5 इंच घ्यायचे आणि जर मीडियम असला तर आपण 4.5 इंच घेतो. तर बघा हे आपण जे टक्स टाकून घेतो अर्धा इंचाचे, हे पुन्हा टोकापर्यंत न्यायचं आणि तिथून वापस आणायचं. म्हणजे याच्याने काय होतं, वरच्या साईडने लॉक पण होतं आणि डबल शिलाई पण होतं.
तर अशा प्रकारे आपण हे टक्स टाकायचे. जर आपण वरच्या साईडने दोरा तोडून टाकला तर ते शिलाई उसवते. काही वेळेनंतर आपण ब्लाऊज घातल्यानंतर पुन्हा शिलाई निघून जाते. त्याच्यासाठी वरच्या साईडला दोरा कट नाही करायचा, खाली आणून दोरा कट करायचा. हे बघा आपले पाठीमागचे टक्स टाकून तयार झालेले आहे. असे व्यवस्थित टाकून घ्यायचे. आता मी याला फोल्ड करून हे बघा इथे कमरेकडे थोडंसं पाव इंच या अर्धा इंच कट करायचं, कारण आपण जेव्हा टक्स टाकतो तर आपलं ते त्या साईडला असं खालच्या भागाला लटकतं. त्याच्यासाठी आपण अर्धा इंच कट करून घ्यायचा. बघा ही आपली कमरपट्टी आहे. ही आपण 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि रुंदीमध्ये 1.5 आणि उंचीमध्ये कमरेनुसार, आणि ही एका साईडने आपण फोल्ड करून घ्यायची. हे बघा आपण मापानुसार घेतलेली आहे पूर्ण. आणि आता सेम आपण जे कमर आहे त्याच्यावर ठेवून ही पट्टी जोडून घेऊ. बघा हे कमरपट्टी आपण अशी जोडून घेऊ. जी आपली शिलाई मार्जिंग आहे अर्धा या पाव इंचाची, त्यानुसार शिलाई टाकायची. हे बघा आपण आता ही शिलाई टाकून घेतलेली आहे. पुन्हा त्याच्यावर आता आपण दाब शिलाई पण टाकून घेऊ. बघा दाब शिलाई द्याने जी पायपिंग आहे ती आपली व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते आणि आजच्या साईडला ती व्यवस्थित पलटली जाते. तर आपण तिला आता पलटून घेऊ आतमध्ये. हे बघा असं व्यवस्थित आतमध्ये पलटून घ्यायचं आणि हे शिलाई टाकून घ्यायची. हे शिलाई नंतर काढून घ्यायची, म्हणजे इथे 5 नंबरची शिलाई टाकायची आणि नंतर ब्लाऊज तयार झाल्यावर इथे तुरपाई करायची. जर आपला दोरा दिसत नसणार तर राहू दिला तरी चालतो, पण शक्यता तुरपाई करून घ्यायची. हे बघा आपली ही शिलाई पण टाकून झाली आहे आणि आपली ही कमरपट्टी आपण लावलेली आहे. आपली छान व्यवस्थित लागलेली आहे. बघा आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि जे समोरचे पार्ट्स तयार झाले होते ते आता आपण पाठीमागच्या भागावर ठेवून शोल्डर जोडून घेऊ. हे बघा असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं. पुढचा भाग आणि मागचा भाग व्यवस्थित बरोबर आलेला आहे हे चेक करून घ्यायचं. हे बघा आता आपण हे शोल्डर जोडून घेऊ. शोल्डर आपलं हे अर्धा इंचाचं जोडून घ्यायचं. बघा खोल गळा असला तर शोल्डरकडे उतार द्यायचा आणि जर कमी गळे असले तर आपल्याला शोल्डर उतारकडे द्यायचा. बघा दोघी साईडने मी हे अर्धा अर्धा इंच शिलाई टाकून घेते आणि बघा हे पुन्हा आपण ह्या साईडने चेक करून घ्यायचं. जर आपल्याला असं काही वरच्या साईडला वाटलं तर ते असं पाव इंच या अर्धा इंच आपण असं कट करून घ्यायचं. दोघी साईडने आपण असं चेक करून घ्यायचं. बघा इथे आपल्याला थोडं पाव इंच एक्स्ट्रा वाटते हे, तर आपण असं हे कट करून घ्यायचं आणि आकार द्यायचा. आपलं एवढं काही जास्त आलेलं नाही आहे, एकदम छोटंसं पाव इंचाच्या बी कमी आहे. बघा असं चेक केल्यावर आता आपण बाही जोडून घेऊ. बघा बाही जोडताना जो खोल भाग आहे तो समोर येऊ द्यायचा आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागे, तसं चेक करून घ्यायचं. बघा आपली 9.5ची बाही आहे. वरच्या साईडने अर्धा इंच आपले हे शोल्डर मध्ये जोडणं जाईल. आणि आता हा सेंटरमध्ये मी हे नशान लावून घेतलं आणि इथून आता आपण जोडत घेऊ. म्हणजे आपण जोडतो सेंटरमधून जोडत घेतो आपण. सेंटरमधून बाही जोडताना व्यवस्थित बाही लागते, कारण ती एका साईडला होत नाही. जर आपण सुरुवातीला लावून घेतलं तर एकाच साईडने लावत घेतली जाते आणि मग साईडला उरते. त्याच्यासाठी आपण सेंटरमधून लावलं तर दोघी साईडला उरलं तरी चालतं. पण बघा माझं नाही उरलेलं आहे, माझं दोघी साईडनं बरोबर उरते. कारण मी बाहीची घडी ही छाती मापानुसार घेते. मी बरेच व्हिडिओमध्ये सांगते की मी घडी छाती मापानुसार घेते बाहीची. तर असा स्पेशल व्हिडिओ पण टाकलेला आहे मी, बाही कशी कटिंग करायची, घडी कशी घ्यायची, शॉर्टमध्ये पण आहे, तर तुम्ही ते नक्की बघा. बाहीची कटिंग कशी करायची, घडी कशी घ्यायची, एकदम सोपे भाषेत आणि सोप्या टेक्निकने सांगितलेलं आहे. तर बघा आता आपण याच्यावर डबल शिलाई टाकून घेऊ. बघा आकारानुसार व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची.
घाई करायची नाही, कारण खालचा पण कपडा व्यवस्थित पाहायचा, खालचा कपडा आपला दाबला गेला नाही पाहिजे. हे बघा आपली ही व्यवस्थित बाही लावून झालेली आहे आणि हाताने असं फिनिशिंग करायचं. हे बघा आपली व्यवस्थित बाही जोडून झालेली आहे. आता आपण हे दुसऱ्या साईडची ही बाही लावून घेऊ. हे बघा आपण सेम तेच प्रोसिजर सेंटरमधून आपण लावत घेऊ. बघा ते आपण आधी बाही लावली त्याचप्रमाणे आपण ही बाही लावून घेतलेली आहे. बघा हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आणि आपल्या दोघी साईडच्या बाह्या लावून तयार झालेल्या आहे. तर बघा आता आपण फिटिंग टाकू. पायपिंग लावण्याच्या आधी मी फिटिंग टाकून घेते. हे बघा जेवढंही आपलं कमर असलं त्याचा बघा आपण आता हा दुसरा घ्यायचा इथे. आता आपलं हे 34चं आहे तर मी 8.5 घेतलेलं आहे आणि दंडघेर बघा दंडघेर मी 6.25 घेतलेला आहे. जोही तुमचा जो येईल त्या पद्धतीने दुसरा करून घ्यायचा. आणि बघा हे छातीचं माप आपले हे 9.5ची घडी आहे तर 9.5चं टाकलेलं आहे आणि कमरेचं 8.5. तर बघा हे नशान असं जोडून घ्यायचं, कमरेचं, छातीचं आणि बाहीचं असे टेप सरळ पट्टी किंवा पट्टीने असं सरळ जोडून घ्यायचं. बघा इकडच्या साईडने बी आपण तसंच करून घेऊ. बघा मी आधी हे नशान पण लावलेले आहे. 9.5 वर आहे आपला हे आपला 38चं आहे आणि पट्टी सोडून लावते मी हे आपलं 8.5 आणि आपली ही दंडघेर आपला जोही असेल त्याचा आपण अर्धा करायचा. बघा हे 6.25 या 6 इंच बघा आपण हे नशान लावलेलं आहे. दंडघेर आपण 6.25 घेतलेला आहे आणि बघा हे जे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपण हे फिटिंग टाकून घेतो. हे बघा आपण कवरची शिलाईवालं करायचं असलं तर अशा प्रकारे करायचं. अंडरग्राऊंड फिटिंग करायची असली तर बघा हे असं चेक करून घ्यायचं. दोघी भाग बराबर आहे का हे असं चेक केल्यावर जो कोणता भाग आपल्याला एक्स्ट्रा वाटला तर त्या साईडला आपण असं अर्धा इंच वाटतोय तर आपण अशी 1/2 इंचाची शिलाई टाकायची. म्हणजे दोघी साईडनं आपलं 1/2 इंच दाबलं जाईल तर ते आपली अर्धा इंचाची शिलाई येईलच. तर बघा आता आपण पुन्हा चेक करून घेऊ. तर आपलं आता हे बघा बरोबर आलेलं आहे. असं हे बघा असं चेक करून घ्यायचं आणि आता व्यवस्थित आपल्याला दोघे भाग बरोबर आलेले आहे. आता आपण याच्यावर शिलाई टाकून घ्यायची. हे बघा लॉक पण करायचं सुरुवातीला शिलाई घेताना आणि शेवटी पण लॉक करायचं. आता आपण हे एक शिलाई टाकून घेतलेली आहे आणि जे असं एक्स्ट्राचं काही असलं ते असं कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. आणि जे काही दोरे असतात तेही कट करून घ्यायचे, कारण ब्लाऊज काही असं असतं ब्लाऊज असतं की त्याचे दोरे निघतात तेही कट करत घ्यायचे. हे बघा आपण हे पण चेक करून घेऊ. तर याच्यामध्ये काही जास्त नाही आहे, एकदम 1/2 इंच आहे. तर आपल्याला एकदम थोडंसं एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तेही जास्त दूर घ्यायची नाही, थोडंसं आतमध्ये 2 इंचपर्यंतच जायचं. हे बघा आपण हे दोघी चेक करून घेऊ पुन्हा. आता बघा आपलं व्यवस्थित बरोबर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण हे चेक करून घ्यायचं. जर असं छोटा आणि मोठा भाग झाला तर बघा हे व्यवस्थितमध्ये आपण आता हे शिलाई टाकून घेऊ. बघा जे असं एक्स्ट्राचं असलं ते असं कटिंग करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. हे बघा आता याला उलटं करायचं आणि आता फिटिंगची शिलाई टाकायची. जे आपण मार्जिंग केलेली आहे त्या मार्जिंगवर शिलाई टाकून घेऊ. असं व्यवस्थित दोघे भाग आपण व्यवस्थित करायचा. कपडा खालचा कपडा पण पाहायचा, खालीवरी नाही आलं दुसरा कपडा तर नाही दाबला जात आहे हे चेक करायचं व्यवस्थित
आणि बघा ही आपली जी शिलाई फिटिंगची आहे त्याच्यावर आपण शिलाई टाकून घेऊ. बघा हे शेवटी आलं की लॉक करून घ्यायचं मागे पुढे करून. हे बघा मी हे एक शिलाई टाकलेली आहे, मात्र इथे 2-4 शिलाई टाकायच्या फिटिंगच्या. बघा इकडच्या साईडने बी तसंच करायचं आपल्याला. जे आपली फिटिंगची नशाण लावून घेतलेली आहे त्यावर आपण शिलाई टाकून घेऊ. व्यवस्थित हाताने फिनिशिंग खालचा आणि वरचा कपडा करायचा. बघा इथे पण आता आपण असं लॉक करून घेऊ आणि साईडला 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या. बघा मी ही एक टाकली, दुसरी शिलाई पण 3-4 टाकूनच घ्यायच्या. बघा आता आपण हे आपलं फिटिंगच्या शिल्या झालेल्या आहे. बघा इकडे इकडच्या साईडने एक टाकली होती तर दुसरा म्हणजे एक शिलाई अजून दुसरी शिलाई पण टाकून घेते. म्हणजे मी सध्या 2-2 टाकलेल्या आहे. तर ह्या 4-5 शिलाई टाकायच्या. हे बघा आता आपण हे शिदं करून बघू. बघा कसा पॉईंट, दोघी पॉईंट बरोबर आलेले आहे. असं चेक करून घ्यायचं जोडताना. हे बघा आपलं हे एवढं ब्लाऊज शिवून झालेलं आहे. आपली पायपिंग बाकी आहे आणि बघा किती व्यवस्थित छान आलेलं आहे फिनिशिंगमध्ये. अशा प्रकारे तुम्ही कटोरी ब्लाऊज मी पेपर कटिंग टाकलेली आहे तशी कटिंग करून ब्लाऊज नक्की शिवा. आणि बघा आता आपण याच्यावर पायपिंग लावू. आता आपल्याला पट्टी हे 4.5 सांगितलेली आहे, त्या पद्धतीनेच आपण 4.5 ठेवलेली आहे आणि 1/2 इंच आपली शिलाई मार्जिंगमध्ये जाईल तेवढी पट्टी आपण ठेवलेली आहे. म्हणजे तयार आपल्याला 4.5 पाहिजे. आणि आता ही पायपिंग आपण तयार करून घेतली आहे क्रॉसमध्ये आणि आता आपण याच्यावर जोडून घेऊ. बघा सुरुवातीला 1/2 इंच पट्टी फोल्ड करायची आणि शिलाई टाकून घ्यायची. सुरुवातीला लॉक करताना मागे पुढे करायचं म्हणजे ते व्यवस्थित लॉक होते. आणि बघा पायपिंग जोडताना बघा पायपिंगची पट्टी लावताना व्यवस्थित हळूवार लावायची. पट्टी खेचायची नाही किंवा आपला जो ब्लाऊजचा गळा आहे तो पण खेचायचा नाही. व्यवस्थित हळूवार लावायची. हे बघा आणि जिथे गोल भागाला तिथे गोल आकाराप्रमाणे लावायचं. म्हणजे असं सरळ करून टाकायचं नाही. म्हणजे आता आपला पाठीमागे भाग गोल आहे त्या गोलनुसार आपण कपडा फिरवायचा आणि गोल आकार द्यायचा. तर बघा असे व्यवस्थित करून घ्यायचं. हे पायपिंगची पट्टी लावताना घाई करायची नाही, व्यवस्थित हळूवार लावायची. जे आपली शिलाई मार्जिंग असेल त्या मार्जिंगनुसार शिलाई टाकायची. आणि बघा हे असे आपण जोडून घेतले. जिथे गोल भाग आहे तिथे बघा अशा गोल आकार द्यायचा आणि थोडंसं पट्टी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा काटायची आणि ती फोल्ड करून तिथे लॉक करून घ्यायचं. हे बघा आपण अशा प्रकारे हे क्रॉस पट्टी आपली पायपिंगची लावून घेतलेली आहे. आणि जे असं खोल भाग आहे तिथे असं छोटे कट करून घ्यायचे, कारण आपली पायपिंग व्यवस्थित पलटली जाईल आणि आपली पायपिंग बी म्हणजे छान येईल. आता आपण हे सगळ्या भागाकडे कट देऊन घेऊ. हे बघा आणि आता आपण पायपिंग तयार करू. जे आपलं शिलाईची टाकलेली आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि तिच्यावर पायपिंग अशी दाबून शिलाई टाकायची. म्हणजे जे एक्स्ट्राचं जे शिलाईचं असतं ते आपली जी पायपिंगची पट्टी आहे तिच्यामध्ये असं फोल्ड करून घ्यायचं. जे व्यवस्थित हळूवार लावायची पायपिंग, कारण लावताना इथे घाई करायची नसते. कारण आपल्याला पट्टी आतमध्ये फोल्ड करावी लागते आणि जेवढी आपल्याला बारीक पाहिजे मीडियम पाहिजे त्यानुसार पायपिंग तयार करायची. तर आपल्याला हे करताना 2-2 या 3 इंचच कपडा पुढे सरकतो, तर याला पायपिंग लावायला थोडा वेळ लागतो. व्यवस्थित हळूवार लावायची. आणि आता आपण असं सेम पूर्ण प्रोसिजर यानुसारच करून पायपिंग लावून घेऊ. व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा.
बघा, हा आपला शिवणकामाचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये फक्त आपण शिवणकाम दाखवलेलं आहे. याच्या आधी मी 38 मापाचं पेपर कटिंग टाकलेलं आहे, तर ते बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या ब्लाऊज त्या मापानुसार कटिंग केलेलं आहे आपण. तर आपण बरेच जास्त तर आपले 38 मापाचे पेपर कटिंग आणि ब्लाऊज शिवणकामचे आहे, तर ते नक्की बघा. मी 38 मापामध्ये प्रिन्सेसचे पण पेपर कटिंग टाकलेली आहे, ते पण नक्की बघून घ्या. आणि जर तुम्हाला कोणतं नवीन शिकायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला जेही पेपर कटिंग किंवा डिझाईनचं वाटत असेल की हे बनवा, त्यानुसार आपण तुम्ही कमेंट करून सांगा, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. बघा, आणि आपण पायपिंगचा पण व्हिडिओ टाकलेले आहे, पायपिंग कशी लावायची. आता यामध्ये मी फास्ट करून पायपिंग लावलेली आहे, पण तुम्हाला सविस्तर व्यवस्थित पायपिंगचा पण व्हिडिओ आहे, तर तो नक्की बघा. आणि अजून वाटलंच तर मी नवीन पायपिंग तयार करण्याचा व्हिडिओ टाकेल व्यवस्थित सविस्तर माहितीनुसार. मी आधी पण टाकलेले आहे, पण अजून जर कोणी कमेंट केली पायपिंगचा व्हिडिओ टाका, तर मी नक्की बनवून टाकेल. बघा, आता आपली ही पायपिंग लावण्यात आलेली आहे. शेवटचा भाग चालू आहे आपल्याला. आणि आता हे शेवटी ना, जे अर्धा इंचाची पट्टी आतमध्ये फोल्ड केलेली आहे, ती व्यवस्थित अशी मध्ये दाबून पायपिंग करून घ्यायची. आता बघा, ही पायपिंग आपण तयार केलेली आहे, सुई आतमध्येच ठेवलेलं आहे. आता आपलं हे हुकाचं ब्लाऊज आहे, तर आपण ते हुकाचे घरं टाकून घेऊ. तर मी मध्ये सेंटर एक खडूने नशाण लावला, आणि नंतर मग त्याच्यामध्ये एक एक नशाण लावलं, म्हणजे अशी 5 नशाण लावून घेतली मी. आणि त्यानुसार मी हे व्ही आकाराचे टाकून घेते, म्हणजे तिथे हुक अटकवण्याचं. आपण जे आडे असतात ते पण विणून घेता, पण जर आपल्याला व्ही आकाराचे टाकायचे असले तर अशा प्रकारे टाकायला घ्यायचे. हे बघा, आपला जो व्ही आकार आहे त्यानुसार असं शिलाई टाकून घ्यायची. जिथे नशाण आहे तिथे व्ही आकाराचं तयार करून घ्यायचं. म्हणजे आपलं हे ब्लाऊज अटकवण्याचं आहे. तुम्ही आडे पण तयार करू शकता, आणि जर घाई असली तर असे व्ही आकाराचे पण टाकून घ्यायचे. बघा, शेवटी असं लॉक करायचं. हे बघा, हे 5 टाकून घेतलेले आपण. आणि आता बघा, आपण पायपिंग कशी तयार झाली ते बघून घेऊ. बघा, व्यवस्थित आपली पायपिंग छान आलेली आहे. ही आपली अस्तरची पायपिंग आहे, डबल कपड्यामध्ये केलेली आहे आपण. आणि आपली पायपिंग एकसारखी छान आलेली आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही पायपिंग तयार करा. हळूवार व्यवस्थित छान पायपिंग तयार होते. आणि आता आपला हे ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. हे आपला 38 मापाचं शिवणकामाचा व्हिडिओ होता. हे बघा, आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. पाठीमागचा गळा बघा, गोल व्यवस्थित आपल्याला आला आहे. खोल पसरट जसा आपल्याला पाहिजे होता त्या पद्धतीने आपला हा गळा आलेला आहे. पायपिंग व्यवस्थित लागलेली आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आपले बाह्या पण अशा बघा चेक करून घ्यायचं. बघा, आपले हे ब्लाऊज शिवून तयार झालेले आहे. याला आपण प्रेस मारून घ्यायचं. प्रेस मारल्याने अजून फिनिशिंगमध्ये छान फिनिशिंग दिसते. बघा, आपल्या कटोऱ्या पण छान आलेले आहे. बघा, आणि प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्याने अजून ब्लाऊजला फिनिशिंग येतं आणि व्यवस्थित छान दिसते प्रेस मारल्याने. तर मी आता प्रेस मारलेलं नाही, मी नंतर प्रेस मारून घेईल. तरी बघा, आपलं बिना प्रेसचंही ब्लाऊज किती छान दिसते हे. तर आपल्या 38 मापाचं शिवणकामचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू.